विधान भवनातील लॉबीमध्ये हाणामारी करणाऱ्या ऋषिकेश टकलेची जामिनावर सुटका झालेली आहे आणि जामिनावर सुटका होताच त्यानं पुन्हा माज दाखवला। जामिनावर सुटलेल्या या ऋषिकेश टकलेची कळंबोलीत मिरवणूक काढण्यात आली। ऋषिकेश टकले हा पडळकरांचा मावस भाऊ आहे। त्यानं विधान भवनात आमदार जितेंद्र आव्हाड समर्थक नितीन देशमुखांना मारहाण केली होती। एवढा मोठा गुन्हा करूनही बाहेर आल्यानंतर त्यानं हा माज दाखवलेला आहे। चक्क मिरवणूक काढत त्यानं कायद्याचे धंडवडेच उडवले असं आता इथं म्हणता येईल। ही दृश्य आपण बघतोय। यावेळेस पडळकरांच्या भावानं कशा पद्धतीनं कायद्याचे धिंडवडेच उडवलेले आहेत। तर आपण बघतोय यावेळेस पडळकरांच्या या भावाला विधानमंडळाच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे अटक झाली होती आणि त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर त्यानं कशा पद्धतीने हा माज दाखवला आहे तो आपण बघू शकतो। महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। पडळकरांच्या भावानं एकीकडे विधिमंडळामध्ये महाराष्ट्रातल्या या विधिमंडळाची अब्रू वेशीवर टांगली होती आणि त्यानंतर जेव्हा जामीन मिळाला त्यावेळेस जिंकल्याच्या आविर्भावात त्यानं अशा पद्धतीनं स्वतःची मिरवणूक काढलेली आहे। डोक्यावर फेटा, गळ्यात हार आणि समोर वाजंत्री अशा पद्धतीनं त्याची मिरवणूक काढण्यात आलेली आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळाची अब्रू वेशीवर टांगणारा हा व्यक्ती जो आहे त्यानं कायद्याचे कसे धिंडवडे उडवले त्याचं पुन्हा एकदा दर्शन घडलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।